सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मुलाला व्हॉट्सॲपवर शेवटचा मेसेज पाठवल्यानंतर वडिलांनी आपले जीवन संपवले। ही घटना आज शनिवारी उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार 47 वर्षीय अनिल मारुती नरवडे राहणार पत्राताली मुरारजी पेठ हे काही दिवसांपासून कर्जबाजारीपणा आणि जुगाराच्या व्यसनामुळे मानसिक तणावात होते। सकाळी 9च्या सुमारास त्यांचा मृतदेह कंबर तलाव परिसरातील रेल्वे ट्रॅकजवळ आढळून आला। घटनेपूर्वी त्यांनी आपल्या मुलाला व्हॉट्सॲपवर भावनिक संदेश पाठवला होता। या संदेशात त्यांनी आपल्या चुकीच्या सवयींबद्दल खंत व्यक्त करत कुटुंबाची जबाबदारी मुलावर सोपवली, तसेच कुटुंबाची काळजी घेण्याची विनंतीही केली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। माझं नाव कृष्णानिल नरवडे। माझे वडील अनिल मारुती नरवडे यांनी मला काल रात्री असं मेसेज केला की मी या पैशाच्या दबावाखाली असं आत्महत्या करणार आहे म्हणून। मग ते सकाळी कॉल केल्यानंतर आम्हाला कळालं। अच्छा, ते किती वाजता घरातून निघाले होते? 4 वाजता रात्री 9 वाजता निघाले ते घरातून। कॉलच उचलले नाहीत परत। नंतर आम्हाला कळालं की असं कुमट्याना आपलं रेल्वे स्टेशनच्या तिथं असं झालं कंबर तलावापाशी। सकाळी किती वाजता आपल्याला माहिती मिळाली? सकाळी आम्हाला 7:30च्या दरम्यान माहिती झाली। अच्छा, ते कशामुळे केलेलं आहे काय? ते पैशाच्या दबावाखाली म्हणजे जरा देणं राहिलं होतं। मग ते दबाव नाव अजून म्हणजे आम्हाला माहीत नाही, आम्ही वडत सांगितलं नाही तर गाडी काढून घेतली। तर ते पप्पाचा मित्र आहे, त्यांनी सांगतो म्हणलं गाडी असं या अड्ड्यावर आहे, तिथून तुम्ही सोडून घेऊन जावा म्हणून। कुठल्या अड्ड्यावर? ॲक्सिस आहे। वडील काय करत होते तुमचे? वडील आमचे सर्व्हिसला होते 7 रस्त्याला, व्हिडिओ गेमच्या दुकानात, गुरुदत्त व्हिडिओ गेम म्हणून। बरं, ठीक आहे।